आज आम्ही इथे उपोषणस्थळी येऊन जे उपोषण ज्या कारणासाठी आहे, शाळेला खोल्या पाहिजेत, उर्दू माध्यमाच्या शाळेला 7 खोल्या पाहिजेत, तर शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक नेतृत्व श्रीवास्तव साहेब इथे होते आणि सरपंच वगैरे सर्वांच्या सोबत समक्ष भेट दिली आपण शाळेला. आणि शाळेमध्ये जागा पण भरपूर आहे. फक्त मागच्या 2 वर्षामध्ये समग्र शिक्षामध्ये खोल्या मंजूर झाल्या नाहीत. अनेक कारणामुळे समग्र शिक्षामध्ये बजेट नसल्यामुळे मंजूर झाले नाही. यावर्षी आपण एडब्ल्यूमध्ये आम्ही मुख्याध्यापकांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की एडब्ल्यूमध्ये आपल्याला त्या मंजूर करायच्या आहेत. त्यासोबतच राजमाता जिजाऊ अभियानामध्ये ज्या खोल्या मंजूर झालेल्या आहेत, निजामकालीन शाळांसाठी ज्या खोल्या मंजूर झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही खोल्या आपण समावित करून इथे आपण त्यांना देण्याचा प्रस्ताव सादर करणार आहोत लवकरच. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी सुद्धा तसे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आज इथे येऊन आम्ही स्थानिक नेतृत्वांना सर्वांना उपोषण करताना विनंती केली की आपण आपलं आज उपोषण मागे घेण्यात यावं. आज या ठिकाणी प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन या आंदोलनासाठी बसलेल्या सर्व आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या. त्याबद्दल मी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल साहेब, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी दातखील साहेब, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता डाकोरे साहेब यांचे धन्यवाद मानतो. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर के पाटील साहेब, उपअभियंता नागरगोजे साहेब आणि सहाय्यक अभियंता गवळे साहेब यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे आदरणीय तुरे पाटील साहेब यांचे पण विशेष आभार मानतो की त्यांनी या आंदोलनाची दखल घेतली आणि तात्काळ या ठिकाणी आमचे पोल मंजूर केले. त्याचबरोबर सर्व साहित्य पाठवलं. त्याचबरोबर मी पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानतो की त्यांनी सुद्धा आमच्या हाकेला साथ दिली. त्यांनी वेळोवेळी ज्यावेळी आमच्या एखाद्या उपोषणार्थीची प्रकृती कमी जास्त झाली त्यावेळेस तात्काळ मदत मिळवून दिली. त्याबद्दल आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी अहमद साहेब यांचे सुद्धा आभार मानतो. गावकरी बांधवांचे विशेष आभार की त्यांनी इतका म्हणजे या उपोषणाला विशेष पाठिंबा दिला आणि आज या पारद गावाच्या विविध मागण्यासाठीचं जे आंदोलन होतं ते पूर्णतः यशस्वी झालं.